हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे। आता सध्या सर्वत्रच थंडी पडायला सुरुवात देखील झालेली आहे। तर या हिवाळ्यामध्ये वृद्धांचा आहार कसा असावा, त्यांच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा जेणेकरून त्यांना संपूर्ण पोषण आणतील, तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। हिवाळ्यामध्ये वृद्धांना आहार देताना परत दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे त्यांना देताना पचन संस्थेवरती जास्त ताण येणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शरीर प्रोटेक्ट राहील। तिसरी महत्त्वाची गोष्ट की या काळामध्ये भुकेची संवेदना थोडीशी जास्त असते, तर या भुकेच्या संवेदनामुळे त्यांना देण्यात येणारे घटक हे त्यांना व्यवस्थित त्या वेळेत डायजेस्ट होतात की नाही हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। साधारणपणे वृद्धांना आहार देताना त्यांच्या वेळा व्यवस्थित असणं गरजेचं आहे। त्यांना विशिष्ट वेळेतच आहार दिला गेला पाहिजे। हिवाळ्यामध्ये नाचणीचा उपयोग आपल्याला वृद्धांसाठी जास्त करायचा आहे। नाचणीची लापशी असू देत, नाचणीची इडली असू देत, नाचणीचा उपमा असू देत किंवा नाचणीची पेज असू देत, जेही काही द्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर आपल्याला वापरायची नाहीये। जरी मधुमेह नसेल तरी दिवसभरातल्या डायजेशनवरती ताण येणार नाही याची व्यवस्था आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये द्यायची आहे। सोबत तुम्ही गव्हाचा दलिया देखील देऊ शकता। वृद्धांना जेवणामध्ये सर्वच फळभाज्या, बिया असणाऱ्या भाज्या, त्यानंतर आता भरपूर प्रमाणात कांद्याची पात आहे, त्यानंतर टोमॅटो आहे। टोमॅटोचा वापर वृद्धांच्या रोजच्या जेवणामध्ये प्रति व्यक्ती एक टोमॅटो आपल्याला द्यायचा आहे, कारण टोमॅटोमध्ये असणारं लायकोपीन हे वृद्धांच्या शरीरामध्ये त्यांना प्रोटेक्शन म्हणून काम करणार आहे। दिवसभरामध्ये भरपूर पाणी देताना थंड न देता तुम्ही थोडंसं उष्ण पाणी किंवा थोडंसं गरम पाणी जे त्यांना योग्य वाटेल त्या प्रमाणातच पाणी त्यांना जर दिलं तर 2 ते 2.5 लिटर पाणी हिवाळ्यामध्ये वृद्धांना देणं गरजेचं आहे। वृद्धांना दुपारची पोळी, भाजी किंवा भाकरी देताना एक महत्त्वाचं आहे की कणकेमध्ये साधारणपणे 1 किलो कणकेमध्ये जर 100 ग्रॅम मेथ्या तुम्ही दळून आणल्या आणि त्या मेथ्यांची पोळी जर तुम्ही वृद्धांना दिली तर त्या पोळीचे 2 फायदे आहेत। एक म्हणजे गव्हातले ग्लुटेन आणि मेथ्यांमध्ये असणारे फायबर्स, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स हे वृद्धांच्या शरीरासाठी अतिशय गरजेचं आहे। वृद्धांना देताना वेगवेगळ्या भाज्या न वापरता याच पोळीमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून जर ग्रीन चपाती केली, त्यानंतर थोडासा कढीपत्ता तुम्ही वाळून घेतला किंवा कढीपत्ता भाजून मिक्सरमधनं तुम्ही फिरून घेतला, त्याच्यामध्ये ही कणिक भिजवली, ती चपाती तुम्ही वृद्धांना देऊ शकता। त्यानंतर महत्त्वाचं आहे की थोडंसं दुधी भोपळ्याचा वापर आपल्याला वृद्धांसाठी करायचा आहे। ज्या वृद्धांमध्ये मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे त्या सर्वच वृद्धांना दुधी भोपळा, थोडासा आवळा, थोडीशी काकडी आणि एक अगदी स्लाइस कारल्याचं जर तुम्ही दिलं आणि हे पाणी जर वृद्धांना रोज जेवणापूर्वी प्यायला दिलं 15-20 मिनिटं अगोदर, ज्याला मी इन्शुलिन रस असा म्हणते, तर त्या इन्शुलिन रसामुळे ज्या वृद्धांमध्ये मधुमेह आहे त्या वृद्धांचं साखरेचं प्रमाण हे कमी होऊ शकेल। प्रत्येक वृद्धांनी हिवाळ्यामध्ये जेवण झाल्यानंतर जर 2 स्लाइस पेरूच्या रोज जेवणानंतर घेतल्या तर निश्चितपणे बद्धकोष्ठतेचा त्रास या काळामध्ये कमी व्हायला मदत होईल। त्यानंतर आंबट गोड फळं, आता सध्या संत्रे भरपूर प्रमाणात आहेत, मोसंबी भरपूर प्रमाणात आहेत। रोज वृद्धांना जर आंबट गोड असणारी फळं संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही दिली, मग एका व्यक्तीला साधारण 300 ग्रॅम फळ आपल्याला द्यायचं आहे। प्रत्येक वृद्धांनी सकाळच्या जेवणामध्ये, मग ती पोळी असू देत, भाकरी असू देत, कळण्याची भाकरी असू देत, बाजरीची भाकरी असू देत किंवा ज्वारी असू देत किंवा नाचणी असू देत, या सर्व भाकरींसोबत थायरॉइड नसणाऱ्या वृद्धांनी रोज जेवताना 2 गवारीच्या कोवळ्या शेंगा आणि 1 कोवळी भेंडी जर रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये घेतली तर संपूर्ण हिवाळ्यामध्ये त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, त्यांच्या शरीरात असणारं हिमोग्लोबिन स्टिकअप राहण्यासाठी आणि त्यांच्या मुवमेंट जर कमी असतील, त्यांचं वर्कआउट जर कमी असेल, जास्त हालचाली होत नसतील, तरीही देखील त्यांना जेवण डायजेस्ट करण्यासाठी हे घटक मदत करत असतात। आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठांना असा आहार देऊ शकता आणि त्यांचं आरोग्य या हिवाळ्यामध्ये चांगलं ठेवू शकता। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।